मॅच चांगला खेळला लास्ट सीझन 1 मी मागे सेकंड सेकंड ओ येलो जर्सी मध्ये सगळ्यांचे शेअरचे भाव वाढले आता
बुधिराज गुरु यांना विनंती आहे की तुम्ही सन्मान चिन्ह घ्यायला यायचं आहे. दत्ताजी सपकाळ त्यांना सन्मान चिन्ह देतील. थोडासा व्हॉइस व्हॉल्यूम इन्क्रीज करायचा आहे. माईक हॅलो 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 हॅलो. थँक्यू थँक्यू. DJ बुधिराज यांना सन्मान चिन्ह देत आहेत. सगळ्या फिल्डर्स प्लेयर्स रसिक प्रेमींना विनंती आहे की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. प्रेझेंटेशन सेरेमनी पुढच्या 5 मिनिटांमध्ये स्टार्ट होणार आहे. आणि त्याचबरोबर प्रथमेश माहुलकर यांनी सुद्धा या सेरेमनीमध्ये पार्ट घ्यायचा आहे, ज्यांनी सेमीफायनल 1 आणि 2 दोन्ही हरलेली आहेत. सन्मान चिन्ह देत आहेत मिथिलेश जी चाळके यांना. मिथिलेश जी चाळके यांना आपण सन्मान चिन्ह देत आहोत. मिथिलेश चाळके. सन्मान चिन्ह देत आहे मिथिलेश चाळके यांना. जोरदार टाळ्या. राहुल कुरिलला पण आपण सन्मान चिन्ह देत आहोत. राहुल कुरिल कॅमेरा इकडे फिरवायचे, हलकासा झूम असू द्या. राहुल कुरिल ज्यांनी सकाळपासून भरपूर मेहनत घेतली. योगेश नाईक यांचे ज्येष्ठ मित्र परम मित्र. दोन्ही अंपायर्सला सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपलं आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. दोन्ही अंपायर्सला विनंती आहे, अंपायर्स प्लीज आपले आपले सन्मान चिन्ह घ्यायला या. शेअर मार्केटचा रेट सध्या आता चूक कशाने आपण वाढू. चार वर्ष वाढलं होतं ना म्हणून. अंपायर्सला विनंती आहे, मैं आपको एक 5 मिनट में कॉल बैक करूं. दोघांचं नाव घे. मिलिंद यांना विनंती की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. अर्जुन यांना सुद्धा विनंती की आपलं आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. सन्मान चिन्ह घ्यायचं. सगळ्यांना विनंती आहे की पार्टिसिपेट करा, टाळ्या वाजवा. गेम ऑन वाल्यांना सुद्धा विनंती आहे, इकडे इकडे आहेत गेम ऑनचे सर्वा गेम ऑनचे सर्वा विकी यांना सुद्धा, यांचा सुद्धा आपण इकडे छोटासा सत्कार करत आहोत. ज्यांच्यामुळे आपण ही लाईव्ह स्ट्रीम बघितली, हे गेम ऑनचे विकी. पुढचे जे आपण पारितोषिक वाटणार आहोत. जाऊया आपण प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. मॅन ऑफ द मॅच आणि
मॅन ऑफ द सिरीज हे जे पारितोषिक नाव आहे मितेश जैन. मितेशला विनंती आहे आपला मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घ्यायसाठी. लवकरात लवकर थोडंसं स्पीडी. मितेश, आप मैन ऑफ द सीरीज और मैन ऑफ द मैच आप ही हो. थँक्यू. नेक्स्ट जाऊया आपण बेस्ट बॅट्समॅन कडे. एनी चान्सेस बेस्ट बॅट्समॅन? एनी बेस्ट बॅट्समॅन? सुपरनोवाज मधला द लेफ्ट हँड बॅट्समॅन कर्णधार बॉबी. द लेफ्ट हँड बॅट्समॅन अप्रतिम बॅकएंड केली. प्रत्येक मॅच मध्ये ही मॅच सोडून 30 पेक्षा जास्त रन ठोकलेले आहेत. जाऊया नेक्स्ट बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर एनी गेसेस कोण असेल? राजेश बोलतात ना, योगेशजी नाईक ज्यांनी 5 बॉल 5 विकेट घेतलेले ते पूर्ण 2 सीझन मध्ये. अशी बेस्ट कामगिरी कोणत्याही बॉलरनी केली नाही. योगेशजी नाईक 5 बॉल 5 विकेट. अप्रतिम खेळी प्रथमेश माहुलकर यांच्या टीम मधला हा खेळाडू. जाऊया नेक्स्ट बेस्ट फिल्डर. एनी गेसेस बेस्ट फिल्डर? रोहित हेगडे. रज्जू कोळी हे याचं पारितोषिक देतील. बेस्ट फिल्डर रोहित हेगडे. त्याच्यानंतर आपण जाऊया आता जी टीम हरली, ज्यांनी भरपूर चांगला टफ दिला, त्यांचे मेडल डिस्ट्रीब्युशन होतील. त्यांना सिल्वर मेडल देण्यात येईल. त्यांच्या कॅप्टननी स्टार्ट करावं, कॅप्टन्सनी यावं. सेकंड वाल्यांनी सगळ्यात पहिले यावं. बॉबीने सुरुवात करावी प्लीज. कॅप्टन बॉबी. या वर्षी सुद्धा प्रथमेश माहुलकरला यश भेटलं नाही. रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी लाईन अप करायचं आहे. तसंच तिकडनं एक्झिट घ्या, ही छोटी रिक्वेस्ट. बॉबीने सुरुवात करतील. द लेफ्ट हँड बॅट्समॅन चांगली खेळी. त्याच्यानंतर येणारा रोशन द राईट हँड